कैरीचा मुरंबा तयार करण्यासाठी 2 कैरी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. आता आपण या कैरीची साल काढून घेऊया. दोन्ही कैरीची साल काढून झाली की आपल्याला हव्या त्या आकारात आपण हे कट करून घेणार आहोत. आपली कैरी कट करून झालेली आहे. आता मी हे वाटीने मोजून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला साखरेचे योग्य प्रमाण समजेल. 1 वाटी कैरी भरलेली आहे, त्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून आपण ह्याच्यामध्ये कैरी आणि साखर दोन्ही एकजीव करून घेऊया आणि साखर मेल्ट करण्यासाठी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. आता यामध्ये छान असा मुरंब्याला फ्लेवर येण्यासाठी मी 1 दालचिनीचा तुकडा आणि रंग येण्यासाठी पाव चमचा हळद घालून एखाद मिनिट हलवून मी या साखरेच्या पाकामध्ये ही कैरी शिजवून घेणार आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण ही कैरी शिजवून घेतलेली आहे. कैरी अजून थोडी कच्ची वाटत आहे, त्यामुळे 5 मिनिटं मी अजून शिजवून घेणार आहे. थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असा आपला कैरीचा मुरंबा तयार झालेला आहे.